ना हा सूर्य नंतर पहिले मी असं एकटाच जायचो मध्ये आलो बाग लावले वाटतं तिकडं. कुठं द्राक्षाची बाग आहे द्राक्षाची बाग आहे. आता आम्ही चाललोय वॉकिंगला शेतापर्यंत, वाड्याच्या झाडापर्यंत चालत आलोय. सकाळ सकाळ 5:30 वाजता निघालो होतो. 6 वाजल्यात. मस्त वॉकिंग करत आम्ही आता इथून आलो. इकडून मधून जायचं. नेक्स्ट टाइम मी कधी येणार तर मला आठवण राहील. हे बघा, हे मधलं कॅनल आहे. हे काय हेच आहे ना कॅनल बोलतात. हा, इथून उतरव ना काय धरून काय घसरल रे. हळूहळू सूर्योदय वरती येतोय. गावची लाईफ मस्त पैकी. डायरेक्ट कॅनल क्रॉस करून, कॅनलला कुठलं पाणी येतं आपल्या इकडं? उजनी उजनी धराचं पाणी. किती स्वच्छ पाणी आहे. धूर निघतो त्या पाण्यातून. चांगलं स्वच्छ पाणी आहे. निळं निळं दिसतंय. चला आता पुढे जाऊ. अजून 5-10 मिनटं लागतात. पोचलो आपण. तर आपण आलो, या साईडहून आलो. हे आपलंच आहे. इथून सरळ तिथे आता आपण गेल्या टायमाला गाडी घेऊन त्या साईडहून आलो. तिथे एक घर आहे, बंगला. तिथून आलो. तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. काय माहित नाही. हे काय लावलं? ऊस. हे गवत आलंय नुसतं. गवत नाही, काहीतरी लावून मका बिका लावली. हे ऊसाचं आता ते रोप तयार करणार. एवढं एवढं कटिंग करून स्वतःहून. इथे काय लावलं ना वाटतं. थोडासा ऊसाचा बिया लावून काय हा काय साईडला द्राक्षाची बाग लावली. ही द्राक्षाची बाग. आता हे स्टार्ट होतं ती याला फेब्रुवारीपर्यंत चांगलं म्हणजे तयार होणार. हे बघा कसं येतं. हे द्राक्षाची बाग किती छान आहे. दाखवतो थोडंसं तुम्हाला फिरून. कसं पाणी वगैरे सोडत गेलं. हे कुत्रं लाल आहे. भरपूर थंडी आहे गावी. हे काय धोर निघतंय. आलो इथे शेताजवळ जरा बघायला काय चाललंय काय नाही. पप्पा आणि मी वॉकिंग करत करत आलो जरा सकाळी. बॉडी पण गरम झाली. खूप थंडी आहे. आता सूर्योदय बघा किती मस्त येतोय. गावची लाईफ खूप छान आहे.
कुठलं 9.5 लाख रुपये एकर. किती एकरचा प्लॉट आहे? 7 एकर 7 गुंठ. हे इकलं तर आपल्याला सुद्धा झंझटमारी आहे वगैरे मिळेल. त्याचं काय? आपल्याला ह्यांच्यामुळे रोड घ्यावा लागणार आहे. तिथंच कट्याला लावायचा खराब सगळं. मग ती महिला निघालेला सगळा माल आहे ती निघते एक नंबर निघते काळं रान ते घालून टाकायचं खडकाला म्हणा तिथं खाली वाचारात म्हणा घालून टाकलं केलं. उद्याला तुम्ही कसलं बी धान केलं मी मनाची येते आणि धोक्याचा एक वाड्याचं पाण्याचा धोका व्हायला बंद होतोय आणि वाड्याचं पाणी जास्त झालेलं पाण्याचा वापर आपल्याला घ्यायला मिळतोय. बरोबर. हां आता कसं आहे तो मी म्हणतो काय तुमच्या शेताचं बी असते आपलं एक नंबर व्हावं असं एक माझं म्हणणं. आता पहिलं मी काय केलं 5 फुटाचा खड्डा घेतला होता फक्त. किती 5 JCBने जेवढं जातं आहे इकडे तुमच्या हां तेवढं उकरून घेतलं. लोक गावाची बराबर नसते म्हणलं त्यानं आकडा टाकला म्हणून सांगतात बोर्डाला कळविणार. त्यापेक्षा 5 फुटावरच मी कनेक्शन घेतलं. नोंद लावली 5 फुटाची हेळीची आणि मग त्याच्यावर कनेक्शन घेतलं. मग मोटर भिजवायला चालू. असं म्हणजे भिजवायला तर कोणतरी सांगितलं केलं चाड्या लावल्या त्यापेक्षा नको म्हणलं. तसं तुमच्या रानात सुद्धा कोणाला नाही हक्की असते नाही. आपल्याला ताकद येईल तसं तुम्ही पुन्हा एक कॅनलला पाणी गेलं की पुन्हा 15 दिवसांनी एखाद्या पाणी जबार मिळलं की पुन्हा दुसरं पाणी तिसरं पाणी मिळताना जरा वड होत गेलं की पुन्हा अजून फेरशी कॅनलला पाणी येतं. अशी जरूर बसते. शेत खर्च घालतं निघताना 4 बाजू केलेले असते आपण पण ह्यातली एकच बाजू सरस येते चांगली. 3 बाजू जातात पण 3 बाजू कच्चे जर गेल्या तर हे एका बाजूने उचलून धरलं तरी आपण करू शकतो शेतकरी. चारी बाजू सगळ्या जे ते मालाला भाव लागतो असं गॅरंटी नसते. एखादी बाजूला घासायला बसतोय ती स्वसावच लागते. औंधा सोयाबीन सीझनमध्ये मी 25,000 लाच आहे. कुठल्या सोयाबीन 90 पैसे जाईल. ही आहे का हरभरा? ही बारीक हरभरा पण लावलाय आणि ते आता चला आपण प्लॉट असं आहे. कुठून खड्डा तिकडून जे वड्याला पाणी येते ना डायरेक्ट टच आहे ना. हा काय वडा ना खाली आपलं कळलं का? म्हणून ते पाणी खड्डा मारून घ्या म्हणतात. ही वडा आहे ना ती म्हणजे इथं खड्डा पाडा पाणी येते त्याच्यात ते माती उरलेली तिकडे वर नेऊन टाकायची. केलं जरा चांगलं जरूर ठेवलं त्याने चांगलं. किती छान आहे बघा गावचं वातावरण. आरामशीर या स्लीप. भारी मजा आली जरा सकाळ सकाळ. अंग गरम झालं जरा वॉकिंग कर. थंडी घेऊन बस. हां 8 दिवस आहे शेतात वगैरे जाऊन आलो. सकाळ सकाळ जरा जॉगिंग वगैरे केली वॉकिंग वगैरे. आता आंघोळ वगैरे करून मस्तपैकी फ्रेश झालो आहे. मंदिरात जाऊन येऊ गावातल्या महादेवाच्या नालसाबाच्या पाया पडूया. ओके चला. आउटफिट आहे चप्पल आहे शूज घातला असतं पण शूज नको कारण की
लोफर आहे आपल्याकडे, लोफर घालवणार ऊन घे तोंडावर. म्हणून. अजून हे आपला आल्या पाया पडायला आलो बाई. महावीर नको हे पाया पडायला आलो. हळूहळू जा, हळूहळू जा, बाक करत. माझे शिंगा बिंगा मारायला होईल. नाही मारणार, जा. अरे पागल आहे का? नाही मार. अरे हवं असं करा, जा नको नको नको. असं. ओ ओ ओ ओ चला चला आम्ही माझा पाय तोडला. राम आता 2 मिनिटात काढते बघ. घ्या 2 मिनिटात काढलाय बघ. घ्या अपघात बस. रामाला आला राग आहे. फिरू फिरू विचार करायला लागला सांग. हो बोल. चल माझ्या कानात किडं दुसरं जायचं. हे बसू का नाही लाडसा बसलो मी फोनवर बोलते ती म्हणते आपल्याला खेळ लागले आपलं काम आहे बाबा. तुम्हाला हा आता जी आजारा पुष्टी बघितली ना हा. त्याची सूत्र हितायची समजे तर त्यांना भेटून या चला. मग फोनवर जाऊन गाठ घेतले त्यांना वाटतं का नाही आला आले दिला त्याला काय गरज आहे काय फोनवर बोलते. मग त्यांना कळतच नाही आला का बोललेलं काय. तुम्ही एवढं झटापटा करता तुम्ही त्यांच्यासाठी आहात द्या. घेऊ 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 तुमचा काय बोलता. मच्छी आहेत बघा. या बसाई पाय भाड्या पाय खराब होते शिमिटत नाचू नको. ए पाय धुण्याचा जा. पाय धुवून या जा. कोण आहे पोरगा आहे का? आज वाढदिवस आहे, तर आज तिथे आला आहे पाय पडायला. ए आतमध्ये कुठं चालला? ठेव ठेव खाली ठेव. हां तिथंच बसतंय. फोड तो फोड. हो ना. फोड. देवाच्या आपण पाया वगैरे पडलोय. आजीला मी जरा पार्टी देते छोटीशी. वडापाव पार्टी. बर्गर गावाला मस्त. गावी आल्यापासून टॅरिसवर आत्ता आलो आहे मी. म्हणजे येऊन गेलतो पण व्हिडिओ आत्ता काढतोय तुम्हाला दाखवण्यासाठी कसं आपल्या टॅरिसवरनं व्ह्यू. हे चिंचाचं झाड आहे. इमली का झाड. हे बघा असं आहे.
चिंच किती आलेत, पूर्ण टेरेसवर आलं आहे हा झाड. तरी आम्ही त्याला छाटणी करणार आहे, म्हणजे कटिंग करणार थोडीशी. हे टेरेसवर आमचं हालत आहे बघा. इकडून सनसेट, इकडून पूर्ण शेत. हे शेंगाची झाडं आहेत. शेंग ड्रमस्टिक, शेंग म्हणजे ड्रमस्टिक, त्याचं झाड आहे. हे खूप मोठं झाड आहे. मी याच्या अगोदर कापलेलं आहे याला. काय पत्र्याची हालत झाली आहे यार. हे बघा, अजय चाय करतोय, पप्पा बल्ब लावत आहेत, अजून मम्मी भाऊ तिकडे बसले. ते बघा, तात्या इकडं बघा, इथं इथं इथं. हा आता हाय करा, यावरती. तात्या आले बघा, एका बोलतीवर आले. तात्या आज बड्डे आपला, बघू काय तर स्पेशल करू, खाय प्यायला देतो सगळ्यांना पार्टी. तुम्हाला एक स्टंट करून दाखवणार मी कुठं चालतोय बघा. काय चाय बंद नाही. काय करलं? काय बनवतो आधी हे लाईटचं आम्ही असं कनेक्शन वगैरे केलं आहे वरती. इथून ते तिथपर्यंत पुन्हा लाईटिंग लावली अशी. अक्का बसली आहे, दादा आहे, मम्मी. हे पूर्ण गाव. लोकांना त्रास नाही होणार का रे? मग काय टेम्परेचर वाढणार की चांगलं पण नाही ते. कुठली कंपनी आहे? हे लाईट बंद करायला लागलं. माझं टॉर्च चालू करतो. खूप आहे. आणि मी पण स्वेटर घातलाय. आम्हाला भर रस्त्यावर थांबवलं आहे बाईक घेऊन. हे बघा, इथून अंधार, इथून अंधार, आणि स्वतः मस्त. हे बघा, हे अभिजित आहेत कुंभार. केक कापायच्या अगोदर उसही लाव. अरे लावू दे. Happy birthday to you. अभिषेकचा आज केक कापणार आहे. ते कर ते कर ते कर. एक नंबर एक नंबर एक नंबर. बर्थडे सेलिब्रेशन काय होतं भाऊ? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. केक कापला की नाही रे? कापला. चला बरं, चला आजचा ब्लॉग आपला इथं ते end होतोय. एवढं मस्ती करू नका. पुढे पुढे अंगावर नका भाऊ भाऊ भाऊ. नाही मी गोड खातो. भाऊ हे का? हे बघ काढलं लय काढलं. अभिषेकला चालणार आहे की? अरे ब्लॉग एंडच. अरे अभिषेकचा मोबाईल आहे ना तिथं. काढलं काढलं आहे ना मोबाईल तिथं. हा आई काय चालू? कोण राहिलंय? हे घे चकोले. सवय रे. अरे केक छान आहे.
बघू दोन तिकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको उद्या राहू दे की रे उद्या राहू दे अजय भाऊचा व्हिडिओ काढ ना 2 हातात सुरसुरी देऊन. एक मस्त. मला पण दे नाही ना. अजय अजय व्हेज का नॉन व्हेज माहिती ना भाऊ घ्या भाऊ घे, भाऊला दे, भाऊला दे. व्हिडिओ काढ हा ती निघाला तिकडे तो भाऊ इकडे या, इकडे या. नाही ना ती लागल तिथं व्हिडिओ चालू आहे लग्नाचे व्हिडिओ घेऊन जातो छान 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 कसं मजा आली हे पोळं बिळं हे बघ. अरे भारी व्हिडिओ काढायला हे बघ, इथे ये. बस झालं आता बस झालं. अक्षय ही लाव ना. अरे सुरसुऱ्या येते ना अजून एक बॉम्ब पण आहे कसं अरे उद्या नको का रे अरे समजलं ना सगळं. फटाकडे एक्स्ट्रा काय करायला अक्षय ती बॉम्ब घरात फोडायचा असं भीतीला हे चल चल बॉम्ब फोड नका हे अभिषेक सगळं भावी बघून फोड उडल उडल अंगावर उडल भाऊ इकडे लांब भाऊ मागे सर उलटी झाली उलटी झाली तुझ्या जाळायला तुझ्या जाळावर तुझ्या जाळायला तुझ्या बर्थडे अभिषेक अक्षय धर म्हणा. केक कसा होता केकचा फोटो नाही काढला आपण अभिजित घरी घेऊन जा ना थोडं पप्पाला या दे पप्पाला देते अरे शुगर आहे पप्पाला ना मग तू मम्मीला घेऊन जा मम्मीला हे बघ, इथं काय काढलं? एक केक घ्या रे पोरांनो. टाकले त्यात काय टाकलंय रे अबे कोणी तर बारीक रीळ असते ना ते टाकले मीच टाकले हो अरे घेऊन जा ना अभिजित अरे घेऊन जा ना बघू एक अरे खातील ना घरी इकडं नाही कोण टाकत. अरे बॅक कॅमेरा कर ना वाईड अँगल पकड 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 का ग का ग लागच झालं का काय होईल का नाही हे धरा रे पोरांनो. कुठली आता पापड खाणार अजून काय केलं मम्या तळायला दाखव 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 याच्यात हो बाबा ते ओपन करा हे पापड आणि बनवून ठेवलेलं वा 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 मॅरिनेट केलंय गाईज मॅरिनेट दुखणार तुमच्या सगळ्यांना कोणाच्या आज आज हे दे अभिषेक इथं. हा. एकच नंबर नाद करते काय यावंच लागते बर्थडे बघावाच लागतंय मी खाल्लं वा वा झूम कर ना झूम कर जरा अजय दादा दिवसाला एकच ब्लॉग बनवता द्यावं लागते आणखी माझी शाल घे. मस्तपैकी बड्डे झाला आता चिकन लॉलीपॉप तळलं मॅरिनेट वगैरे केलं अजयचा पण आज काय आहे? अजय तुझा कुठला वार आहे मंगळवार आहे तरी खायचा विचार करतो बघा चिकन समोरच बसलाय दोन दोन घ्या बाऊला इकडे ना बाऊला इकडे जा, आधी माझ्याकडे. अजय दादा तुला हे कसं झालं रे हे अजय दादा लागे एक नंबर झालं ना बर घे घे देवा काय करू निरोप तर
घे घे खा घे थांब थोडं लवकर. उशिरा दे. थोड्या उशिराने माझ्या दिमागमध्ये आहे खायचं. नंबर झालं यार एकच नंबर हा एकदम परफेक्ट हा शेजवान चटणी नाहीये काका. अरे बाऊला दे ना पीस आणि घे. हे बघ इथं पण नाही. भाऊ कुठे आहे? भाऊ ही घ्या. अरे वाव भारी एकच नंबर बोला. एक नंबर रात्री खतरा झालं बघू बम का गरम गरम एकच नंबर हा Awesome.